एकीकडे वसई विरार महापालिकेकडून अनधिकृत इमारतींवर हातोडा घातला जात असताना दुसरीकडे मात्र चाळ माफियांकडून याच महापालिकेच्या हद्दीत मारेमापाशी अनधिकृत बांधकामं बनवली जात आहेत। वसईतल्या कामण येथील तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोटी नदीत चक्क मातीचा भराव टाकण्यात येतोय आणि त्यावरच अनधिकृत बांधकामं उभी करण्यात येत आहेत। त्यामुळे चिंचोटी नदीचं पात्र बुजवणाऱ्या भूमाफियांचा स्थानिकांकडून निषेध करण्यात आला। तसंच नदीच्या पात्रात भराव टाकणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली, पण प्रशासनाकडून त्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। या सर्व प्रकरणाचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं। आम्हाला त्रास होतो, स्कूलला पोरा जातात त्यांना त्रास होतो, नदी भरून येतंय पाण्याशी पावसाळ्याच्या टायमान, तर आम्ही तिथं आडखीला घातलाय। तर आम्हाला जरा नद सोडून तुमचा असल जागा तिथं घ्या। एवढंच आमचं बिल्डर लोकांना म्हणणं आहे का तुम्ही तुमची जागा आहे ना, तर तुम्ही जागा थोडी सोडून तुम्ही करा ना। जो नदीचा पात्रा आहे तो तर तुम्ही सोडा, पण आम्ही वारंवार सांगून सुद्धा पण ते लोक आमचं ऐकत नाही। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींना सुप्रीम कोर्टानं तोडण्याचा आदेश दिलेला आणि एकूण 7 इमारती पालिकेनं तोडलेल्या आहेत। मात्र त्यावेळेला प्रश्न उपस्थित झाला, ह्या इमारती बनताना पालिका कुठे होती? आणि आज असाच प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत, काय गावकरी विचारत आहेत। मी आता सध्या वसईच्या कामन चिंचोटी परिसरात आहेत आणि आपण बघितलं ते भूमाफिया किती दजावलेले आहेत। नदी पात्रामध्ये चक्क बांधकाम सुरू केलेलं आहे। मी जर बघितलं तर ही वॉल आहे, या ठिकाणी हा पाया बांधलेला आहे, या साईडला हा पूर्ण नदी पात्र आहे, इथेही भरणी केलेली आहे। हा जो भाग आहे हा भरणी केलेला आहे। सरळ चक्क दिसत आहे की या नदी पात्रामध्येच पूर्णपणे भरणी काम चालू आहे। येथील स्थानिक ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि विरोध करत आहेत। त्यांनी याबाबत महसूल प्रशासन आणि पालिका प्रशासन दोघांनाही वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र येथील भूमाफिया किती बिनधास्तपणे आहेत की आपण जर बघितलं तर पालिका आणि महसूल प्रशासनाचं यांना कोणताही भीती राहिलेली नाही। बिंदास दिवसा ढवळ्या हे जे आहेत हे बांधकाम चालू आहेत आणि जर अशी परिस्थिती जर राहिली, कारण की आपण जर बघितलं तर समोर हा तुंगारेश्वरचं अभयारण्य आहे आणि या ठिकाणी पावसाळ्यात प्रचंड पावसाचा प्रमाण मोठं असतं आणि या नदीपात्राला तुडुंब ही नदीपात्र भरतं आणि जर हे नदीपात्र जर निमुळतं झालं तर या नदीपात्रातील पाणी जे आहे हे गावामध्ये शिरेल आणि गावामध्ये हाहाकार माजेल। त्यामुळेच याला विरोध हे स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।